हॅलो फ्रेंड्स, आज आपण चॅप्टर नंबर 7 वेव ऑप्टिक्स यामध्ये आपण प्रॉब्लेम्स बघणार आहोत. ठीक आहे. तर वेव ऑप्टिक्स जो आपला नवीन सिलेबसमधला जो वेव ऑप्टिक्स चॅप्टर आहे फिजिक्समधला, तर त्या वेव ऑप्टिक्समध्ये दोन लेसन्सचं कॉम्बिनेशन आहे. एक म्हणजे आहे वेव थिअरी ऑफ लाईट आणि दुसरं म्हणजे आहे इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन. तर या दोन्ही लेसनचं आपल्याला कॉम्बिनेशन असल्यामुळं त्यांचे आपण प्रॉब्लेम्स आज आपण बघणार आहोत. तर यामधला क्वेश्चन नंबर इथं दिला आहे. क्वेश्चन नंबर 13 टेक्स्टबुकमध्ये दिला आहे आपलं क्वेश्चन नंबर 13. तर त्यामध्ये एक प्रॉब्लेम दिला आहे जे आहे व्हाईट लाईट कन्सिस्ट ऑफ द वेवलेंथ्स फ्रॉम द 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. व्हॉट विल बी द वेवलेंथ रेंज सीन व्हेन द व्हाईट लाईट इज पास थ्रू द ग्लास ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.55. हे आपला प्रॉब्लेम दिला आहे. इथं म्हटलेलं आहे की एक व्हाईट लाईट आहे म्हणते ज्याची वेवलेंथ 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटरपर्यंत आहे. आणि ही जेव्हा व्हाईट लाईट पास होते एका ग्लासमधून ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.55, तेव्हा तेथील वेवलेंथची रेंज जी आहे ती कशी असणार म्हणते ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तिथं गिवन डाटामध्ये आपल्याला दिलं आहे जी वेवलेंथ दिली आहे. बघा इथे दिली आहे व्हाईट लाईट कन्सिस्ट ऑफ द वेवलेंथ्स. ठीक आहे, वेवलेंथ दिली आहे म्हणजे वेवलेंथ आपल्याला एअरमध्ये दिली आहे. ओके, तर वेवलेंथ इन एअर आपण फर्स्ट घेऊ 400 नॅनोमीटर. सो लॅमडा A1 इज इक्वल्स टू आपण घेऊ सिम्पली 400 नॅनोमीटर. आणि दुसरं दिलं आहे टू 700 नॅनोमीटर. हे सुद्धा वेवलेंथ आहे आणि एअरचीच आहे. तर आपण इथं लॅमडा A2 घेऊ आणि तो गेला आपण 700 नॅनोमीटर. आता व्हॉट विल बी द वेवलेंथ रेंज सीन व्हेन द व्हाईट लाईट इज पास थ्रू अ ग्लास ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण दिला आहे. हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ग्लासचा, त्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर तो दिला आहे 1.55. सो आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे वेवलेंथ इन द ग्लास. ओके, इथं म्हटलं आहे की वेवलेंथ व्हॉट विल बी द वेवलेंथ रेंज सीन व्हेन व्हाईट लाईट इज पास थ्रू द ग्लास. म्हणजे आपल्याला वेवलेंथ काढायची आहे ग्लासमधली. आता आपण कसं काढू, इथं सिम्पली आपल्याला दिलं आहे इथं आपलं सिम्पली दिलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. सो आपण त्याच्याच आधारे आपण त्याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. सिम्पली आपण घेऊ इथं घेऊ आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. आता इन टर्म्स ऑफ आपल्याला करायचं आहे व्हेलॉसिटी. ओके, तर इन टर्म्स ऑफ आपण तिथं इन टर्म्स ऑफ आपण सिम्पली तर वेवलेंथ करूया. ओके, इन टर्म्स ऑफ आपण इथं वेवलेंथ करूया. तर इन टर्म्स ऑफ वेवलेंथ जर करतो म्हटलं तर लॅमडा A डिवायडेड बाय लॅमडा G होईल. ठीक आहे, म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर इज इक्वल्स टू हा लॅमडा A डिवायडेड बाय लॅमडा G. तर हे झालं इन टर्म्स ऑफ वेवलेंथ. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर हे दिलं आहे 1.55. सो वी पुट हिअर 1.55 इज इक्वल्स टू लॅमडा इन एअर दिला आहे का, यस, लॅमडा इन एअर A1 दिला आहे. लॅमडा इन A1 तर दिला आहे 400 नॅनोमीटर. तर आपण घेऊ 400 नॅनोमीटर डिवायडेड बाय लॅमडा G. आता आपण यावरून लॅमडा Gची व्हॅल्यू जी आहे ते आपण काढू शकतो. सो लॅमडा G इज इक्वल्स टू 400 डिवायडेड बाय 1.55. सो लॅमडा G इज इक्वल्स टू किती आहे आन्सर 2.258.06 नॅनोमीटर. हे आपल्याला वेवलेंथ इन द ग्लास. तसंच तोच फॉर्म्युला अप्लाय करून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर, तर हे झालं लॅमडा A डिवाइड बाय लॅमडा G. आता हाच फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला मी अप्लाय केला डबल, कारण इथं वेवलेंथ A2 दिली आहे त्यामुळे आपण हा फॉर्म्युला इथं अप्लाय केला. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर इज इक्वल्स टू आपण घेतला आहे इन टर्म्स ऑफ वेवलेंथमध्ये लॅमडा A डिवाइड बाय लॅमडा G. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास किती दिला आहे तोच 1.55 इज इक्वल्स टू वेवलेंथ इन एअर किती दिला आहे. वेवलेंथ इन एअर म्हणजे A2 घ्या लागेल, तो दिला आहे 700 नॅनोमीटर डिवाइडेड बाय लॅमडा G. आपण लॅमडा G आपण व्हॅल्यू काढू शकतो. तर 700 डिवाइड बाय 1.55. तर लॅमडा G जो आहे तो झाला सिम्पली आपला 451.61 नॅनोमीटर. हे ते आपला वेवलेंथ इन द ग्लास 451.61 नॅनोमीटर. ते आपलं विचारलं का आता फक्त व्हॉट विल बी द वेवलेंथ रेंज सीन व्हेन द व्हाईट लाईट इज पास थ्रू द ग्लास ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.55. तर या ठिकाणी जे वेवलेंथची रेंज राहील ती वेवलेंथची रेंज 258.06 नॅनोमीटर टू 451.61 नॅनोमीटर ही आपली वेवलेंथची रेंज राहील. ओके, सो नेक्स्ट जे प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेममध्ये सांगितलं आहे द ऑप्टिकल पाथ ऑफ अ रे ऑफ अ लाईट ऑफ अ गिवन वेवलेंथ ट्रॅव्हलिंग अ डिस्टन्स ऑफ 3 सेंटीमीटर इन द फ्लिंट ग्लास.
having the refractive index 1.6 having the refractive index 1.6 is same as that on traveling a distance x centimeter through a medium having the refractive index 1.25. So determine the value of x. इथं आपल्याला डिटरमाइंड आपल्या एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता हे प्रॉब्लेम थोडा समजून घ्या कसं म्हणते. इथं म्हटलं एक रे ऑफ लाईट आहे म्हणते, ठीक आहे. एक रे ऑफ लाईट आहे जी ट्रॅव्हल करून राहिली, जी एका ट्रॅव्हल करून राहिली, ठीक आहे. एका वेवलेंथ एक सिम्पली रे ऑफ लाईट दिली आहे आणि ते एका ग्लासमधून काय करून राहिली, ट्रॅव्हल करून राहिली आहे. आणि त्या ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो दिला आहे तो 1.6 दिला आहे. आता ती रे ट्रॅव्हल करत असताना काही ना काही डिस्टन्स तर कव्हर करेलच. जे डिस्टन्स दिला आहे त्या 3 सेंटीमीटर, म्हणजेच लॅम्बडा इन द ग्लास जो दिला आहे, म्हणजे वेवलेंथ इन द ग्लास तो दिला आहे 3 सेंटीमीटर. सो इन फ्लिंट ग्लास सो इज सेम as that on traveling a distance x centimeter through a medium having the refractive index 1.25. determine the value of x. आता ही जी कंडिशन आहे, जसं की रे ऑफ लाईट आहे, ते रे ऑफ लाईट एका ग्लासमधून जात आहे, त्या ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला आहे आपल्याला 1.6, ओके. आणि तिने डिस्टन्स केला आहे 3 सेंटीमीटर कवर. आता हीच जी कंडिशन आहे तीच कंडिशन दुसऱ्या कंडिशनसोबत काय आहे म्हणजे इक्वल आहे म्हणते. इथं म्हटलेलं आहे इज इक्वल. सो ट्रॅव्हलिंग डिस्टन्स एक सेंटीमीटर थ्रू अ मीडियम. आता दुसरी जी कंडिशन आहे त्या कंडिशनमध्ये मीडियम दिला आहे आणि त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससुद्धा दिला आहे 1.25. म्हणजेच आपल्या दोन कंडिशन ज्या आहेत त्या इक्विव्हॅलंट आपल्याला दाखवावं लागेल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, गिवन डेटा ते आपल्याला म्हटलेलं आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर हा दिला आहे आपल्याला 1.6, ओके. देन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन मीडियम विथ रिस्पेक्ट टू एअर हा दिला आपल्याला 1.25, ठीक आहे. ते म्हटलं ना सेंटीमीटर थ्रू अ मीडियम हॅव्हिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि जे आपण म्हटलं होतं 3 सेंटीमीटर, म्हणजे हे काय वेवलेंथ झाली ग्लासमधली, ते वेवलेंथ इन ग्लास किती दिली आहे 3 सेंटीमीटर दिली आहे. तर आता काय करायचं आपण फाइंड करायचं आहे एक्सची व्हॅल्यू. आता आपण एक्सची व्हॅल्यू कशी काय फाइंड करू, तर बघा सी केअरफुली. तर या ठिकाणी आपण घेऊ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर, ओके. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर आपण म्हटलं. आता या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपल्या इथं वेवलेंथमध्ये आपल्याला दिल्या आहे, ठीक आहे. वेवलेंथमध्ये 3 सेंटीमीटर दिलं आहे, म्हणून आपण हे जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जे कम्पेअर करणार आहोत ते कम्पेअर करणार आहोत वेवलेंथसोबत, ओके. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर केलं आणि ते केलं लॅम्बडा ए डिवायडेड बाय लॅम्बडा जी. मीन्स इन टर्म्स ऑफ आपण वेवलेंथ घेतलेलं आहे, इन टर्म्स ऑफ वेवलेंथ घेतल्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर इज इक्वल्स टू लॅम्बडा ए डिवाइड बाय लॅम्बडा जी आलेलं आहे, ओके. आता या ठिकाणी बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर हा दिला आहे आपल्याला 1.6. आपण पहिलेच दिलेला आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. सो दिला आहे तो 1.6. सो वी राईट हिअर 1.6. आणि वेवलेंथ इन एअर आपल्याला काढायचं आहे. वेवलेंथ इन ग्लास दिला आहे, पण वेवलेंथ इन ग्लास किती दिला आहे 3 सेंटीमीटर. सो वेवलेंथ इन ग्लास आपण इथे घेणार आहोत जसं लॅम्बडा ए डिवाइड बाय वेवलेंथ इन ग्लास किती आहे 3 सेंटीमीटर. सो आपण 3. सो हा जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर लॅम्बडा ए इज इक्वल्स टू किती 4.8. दिस इज द आन्सर, ओके. म्हणजेच लॅम्बडा एची जी व्हॅल्यू आली आहे ती आली आहे 4.8. आता तसंच आपण काय करणार आहोत रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू एअर करणार आहे, कारण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू आपण एअर केला आहे. आता आपल्या काढायचं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू एअर. आता तो कसा असणार यालासुद्धा इन टर्म्स ऑफ वेवलेंथमध्येच करावं लागेल कम्पेअर, ओके. सो लॅम्बडा ए डिवाइड बाय लॅम्बडा एम. आता या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू एअर दिला आहे 1.25. सो वी राईट हिअर 1.25 इज इक्वल्स टू. आणि लॅम्बडा एची जी व्हॅल्यू आहे ती आपण आत्ताच काढलेली आहे. ती किती आहे सॉरी तर लॅम्बडा इथं, ओके. लॅम्बडा एची जी व्हॅल्यू आहे ते आपण सध्या काढणार नाही. तो आपण लॅम्बडा ए आपण जसं तसं ठेवू आणि लॅम्बडा एम तसं तसं ठेवू. लॅम्बडा एमची व्हॅल्यू जी आहे ती लॅम्बडा एमची व्हॅल्यू जी दिली आहे ती लॅम्बडा एमची व्हॅल्यू दिली आहे एक्स, ओके. सो वेवलेंथ इन मीडियम दिलं आहे एक्स दिला आहे, कारण त्या पहिलेच आपण म्हटलं होतं की इज सेम ॲज दॅट ऑन ट्रॅव्हलिंग अ डिस्टन्स एक्स सेंटीमीटर. म्हणजे डिस्टन्स जी दिली आहे ती 1 सेंटीमीटर दिलं आहे, म्हणून वेवलेंथ इन मीडियम म्हणजे डिस्टन्स झालं आणि वेवलेंथ इन मीडियम डिस्टन्स झाल्यामुळे ते आपण सुद्धा एक्सच घेतलं आहे. म्हणून आपण जर लॅम्बडा एची व्हॅल्यू काढतो म्हटलं तर 1.25 एक्स, हे 1.25 इंटू एक्स इज इक्वल्स टू लॅम्बडा आहे. आणि लॅम्बडा इज इक्वल्स टू किती झालं 1.25 एक्स. ही आपली दुसरी कंडिशन आली. बट या प्रॉब्लेममध्ये अशी कंडिशन म्हटली होती की जी पहिली कंडिशन होती तीच कंडिशन इक्विव्हॅलंट आहे विथ द सेकंड कंडिशन. सो म्हणून आपण म्हणू शकतो की लॅम्बडा इज इक्वल्स टू लॅम्बडा या ठिकाणी
हे फर्स्ट इक्वेशन झालं. ओके, हे झालं फर्स्ट इक्वेशन. आणि हे झालं आहे ते दिलं आहे सेकंड इक्वेशन. सो हे फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन, फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन आपण म्हणू शकतो की लॅमडा सेमच आहे. त्यामुळे 4.8 इज इक्वल्स टू 1.25x होऊन जाईल. देअर फोर आपण इथं म्हणूया की 1.25x इज इक्वल्स टू 4.8 एक्झॅक्टली. तर एक्सची व्हॅल्यू किती येईल? एक्सची व्हॅल्यू 4.8 डिवाइड बाय 1.25. सो एक्सची व्हॅल्यू जी येणार आहे इथं ते येणार आहे 3.84 सेंटीमीटर. सो दिस इज द फायनल आन्सर. तर हे काय होणार आहे? तर हे सिम्पली काय आहे, व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजे डिस्टन्स आहे. ठीक आहे, ते झालं डिस्टन्स. तर अशा प्रकारचं एक्झाम्पल होतं ज्यामध्ये आपण 2 कंडिशन यामध्ये दिल्या होत्या. ठीक आहे, 2 कंडिशनला आपण इक्वलंट दाखवून एक्सची व्हॅल्यू म्हणजे डिस्टन्स जे आहे आपण ते फाइंड केलं, ते आहे 3.84 सेंटीमीटर. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल येईल. इट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड वन. ओके, तर थोडंसं लक्ष द्या इकडे. या ठिकाणी म्हटलेलं आहे अ डबल स्लाइड अरेंजमेंट प्रोड्युसेस द इंटरफरन्स फ्रिंज फॉर द सोडियम लाईट. या ठिकाणी वेवलेंथ जी दिली आहे ती दिली आहे 589 नॅनोमीटर दॅट आर 0.20 डिग्री अपार्ट. व्हॉट इज द अँगुलर फ्रिंज सेपरेशन इफ द एंटायर अरेंजमेंट इज इमर्स इन द वॉटर. तर थोडंसं हे कॉम्प्लिकेटेड आहे, तर आपण थोडंसं बघूया. ओके, एक डबल स्लाइड एक्सपेरिमेंट आहे जो आपण कन्सिडर केला होता, जे आपण आधी शिकलो आहे की डबल स्लाइड एक्सपेरिमेंट असते काय. डबल स्लाइड एक्सपेरिमेंटमध्ये फॉर एक्झाम्पल दाखवण्यात येतं डायग्राम तशी की बघा. या ठिकाणी डबल स्लाइड एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय केलं होतं की हा S1 S2 घेतला होता. ठीक आहे, हे 2 सोर्स आहे. याचा डिस्टन्स घेतला आपण स्मॉल डी. आणि हे 2 सोर्स असल्यामुळे हा आपण एक स्क्रीन घेतलेली आहे. आणि हे दोन्ही सोर्स जे आहे ते दोन्ही सोर्स काय करून राहिले, लाईट एमिट करून राहिले. आणि ते लाईट एमिट होऊन ते एका पोझिशनवर काउंट राहिले, मीट होऊन राहिले. आणि त्यानंतर हे आपण डिस्टन्स घेतला S1 आणि S2 मधलं स्मॉल डी. आणि एस लिड्स आणि स्क्रीन यांच्यामधलं जे डिस्टन्स घेतला आहे ते आपण कॅपिटल डी घेतला आहे. तर हा सिम्पली आपला डबल स्लाइड एक्सपेरिमेंटचा तो एक्सपेरिमेंट होता, डबल स्लाइड एक्सपेरिमेंट. ओके, तर या ठिकाणी आपण म्हटलं काय ते पाहूया. डबल स्लाइड अरेंजमेंट प्रोड्युसेस द इंटरफरन्स फ्रिंज. आता इंटरफरन्स फ्रिंज म्हणजे काय असते, व्हॉट इज इंटरफरन्स फ्रिंज. तर इंटरफरन्स फ्रिंज जे असते ते एक प्रकारचे बँडविड्थ असते. ठीक आहे, तर डबल स्लाइड एक्सपेरिमेंटमध्ये इंटरफरन्स फ्रिंज दिली आहे सोडियम लाईटची, म्हणजेच बँडविड्थ दिली आहे. आणि ती बँडविड्थ दिली आहे 0.2 डिग्री. ठीक आहे, त्यानंतर त्या ठिकाणी जी वेवलेंथ दिली आहे ती दिली आहे 589 नॅनोमीटर. इथे म्हटलेलं आहे की व्हॉट इज द अँग्युलर फ्रिंज सेपरेशन इफ द एंटायर अरेंजमेंट इज इमर्स इन द वॉटर. आता हा जो डबल स्लाइड एक्सपेरिमेंट आपण वॉटरमध्ये जर इमर्स केला तर त्या ठिकाणी अँग्युलर फ्रिंज सेपरेशन काय येणार म्हणतं. ओके, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर पण इथे दिला आहे 1.33. सो गिवन डाटामध्ये आपण घेऊ की लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ दिली आहे 589 नॅनोमीटर, हे दिले आहे एअरमधली. त्यानंतर हे जे म्हटलं आपण इंटरफरन्स फ्रिंज म्हणजे काय असते, बँडविड्थ असते. तर आपण ते बीटा इन एअर घेतला आहे. ओके, त्याला आपण बीटा इन एअर कन्सिडर केलं आहे आणि ते दिलं आहे 0.20 डिग्री. त्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर दिला आहे, तो दिला आहे 1.33, तो पण आपण इथे लिहिला आहे. ठीक आहे, आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर लिहिल्यानंतर सिम्पली रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर दिला आहे 1.33. आणि आपल्या काढायचं काय आहे तर अँग्युलर सेपरेशन काढायचं आहे इफ इट इज एमर्स इन द वॉटर. म्हणजे हे जे बँडविड्थ करायचे ती बँडविड्थ आपल्याला वॉटरमधली करायची आहे. आपण सिम्पल काय करू, जसं की हे दिलं आहे आपल्याला बँडविड्थ इन एअर. तर सिम्पली आपल्याला माहिती आहे की बँडविड्थ इन एअर इज इक्वल्स टू काय असते, बँडविड्थ इन एअर इज इक्वल्स टू काय असते, लॅम्बडा डी डिवाइडेड बाय स्मॉल डी. आता इक्वेशन कसं आलं, आता इक्वेशन तुम्ही मला कसं आलं, बट हे इक्वेशन जे आहे डबल स्लाइड एक्सपेरिमेंटमध्ये बँडविड्थ फाइंड आउट करत असताना म्हणजे आपण बँडविड्थ आपण जेव्हा काढतो तेव्हा हे जे आहे व्हॅल्यू, हा जो फॉर्म्युला तो फॉर्म्युला तयार होते. आणि हा एक प्रकारचा त्या ठिकाणी आपण एकच घेतला होता, पण या ठिकाणी आपण बीटा ए घेतला, त्यामुळे कन्फ्यूज होण्याचं काही कारण नाही. सो बीटा ए इज इक्वल्स टू काय घेतला आपण, लॅम्बडा डी डिवाइड बाय स्मॉल डी घेतला आहे. बट हा लॅम्बडा इन एअर घेऊ, तसंच हा बीटा घेतला इन वॉटर घेतला, कारण अँग्युलर सेपरेशन आपल्याला काढायचं आहे वॉटरमधला. तर आपण ते सुद्धा काय घेऊ, लॅम्बडा डब्ल्यू डी
डिवायडेड बाय स्मॉल डी. तर आपले दोन इक्वेशन तयार झाले. ओके, आता या ठिकाणी आपण थोडंसं लिहून घेऊया. जसं की लॅम्बडा ए. लॅम्बडा ए म्हणजे काय असते? वेवलेंथ इन एअर. कॅपिटल डी म्हणजे काय असते? तर डिस्टन्स बिटवीन द सोर्स अँड स्क्रीन. त्यानंतर स्मॉल डी काय असते? डिस्टन्स बिटवीन टू स्लिट्स S1 अँड S2. ठीक आहे, ते लिहून झाल्यानंतर आता आपण थोडंसं एक्सप्लेनेशन करूया कसं आहे ते. आता ठीक सिम्पली तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला आहे आपल्याला 1.33. ओके, जो आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला आहे वॉटरचा तो दिला आहे 1.33 आहे. आता त्याच्या बेसिसवर आपल्याला सोडण्याचा प्रयत्न करू. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर तो किती दिला आहे? तर तो दिला आहे आपल्याला 1.33. ओके, हे 1.33 दिलं आहे. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर इज इक्वल्स टू, जर मी याला इन टर्म्स ऑफ वेलॉसिटी जर कम्पेअर करतो म्हटलं तर हे होऊन जाईल व्हेलॉसिटी इन एअर. या ठिकाणी एअरवरती आहे म्हणून व्हेलॉसिटी इन एअरवरती लिहू, डिवाइड बाय वॉटर खाली आहे तर व्हेलॉसिटी इन वॉटर. हे आपण अशा प्रकारे त्याला एक्सप्लेन करू. ओके, तर व्हेलॉसिटी इन एअर डिवाइड बाय व्हेलॉसिटी इन वॉटर. बट व्हेलॉसिटी म्हणजे काय असते? व्हेलॉसिटी म्हणजे असते वेवलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी असते. सो लॅम्बडा ए इंटू एफ म्हणजे वेवलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी. तसंच व्हेलॉसिटी इन वॉटरसाठी लॅम्बडा डब्ल्यू इंटू फ्रिक्वेन्सी अशा प्रकारचं येईल. बट हे फ्रिक्वेन्सी का कॅन्सल होईल? कारण आपल्याला माहिती आहे की कोणतेही मीडियम असो फ्रिक्वेन्सी का असते सेमच असते, ते कधीच चेंज होत नाही. तर आपण इथे सिम्पली रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर इज इक्वल्स टू आपला लॅम्बडा ए डिवाइड बाय लॅम्बडा डब्ल्यू. ओके, आता हे झाल्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर याची व्हॅल्यू दिली आहे 1.33 इज इक्वल्स टू ते इन लॅम्बडा ए डिवाइड बाय लॅम्बडा डब्ल्यू. आता लॅम्बडा डब्ल्यूची आपल्या व्हॅल्यू जर काढायची असेल तर लॅम्बडा डब्ल्यूकडे घेऊन जाऊ. लॅम्बडा डब्ल्यू इज इक्वल्स टू हे इकडे आल्यानंतर 1.33 इंटू लॅम्बडा ए. ठीक आहे, लॅम्बडा डब्ल्यूला इकडे घेऊन गेलो आणि हा जो त्याचा रेसिप्रोकल केला 1/1.33 इंटू लॅम्बडा ए. आता हे आपण सिम्पली व्हॅल्यू काढली आहे वेवलेंथ इन द वॉटरची. बट आपल्याला काढायचं काय आहे? बँडविड्थ इन वॉटर काढायचं आहे. तर आपण सिम्पली बँडविड्थ इन वॉटरसाठी एक्सप्रेशन लिहू. सो बँडविड्थ इन वॉटर इज इक्वल्स टू तोच फॉर्म्युला अप्लाय करू, लॅम्बडा डी डिवायडेड बाय स्मॉल डी, बट इट इज वॉटर. त्यानंतर आता बघा या ठिकाणी लॅम्बडा इन डब्ल्यूची व्हॅल्यू आपण काढलीच आहे. किती आहे? 1/1.33 इंटू लॅम्बडा आहे. ते आपण इथे पुट करू. तर 1/1.33 इंटू लॅम्बडा ए आपण थोडंसं असू. ठीक आहे, लॅम्बडा डब्ल्यूची जी व्हॅल्यू होती ती लॅम्बडा डब्ल्यूची व्हॅल्यू होती 1/1.33 इंटू लॅम्बडा ए. ती मी कॉन्स्टंट काढली 1/1.33 आणि हा जो इथं राहिला काय फक्त डी अपॉन स्मॉल डी आणि हा लॅम्बडा ए म्हणून लॅम्बडा ए इंटू डी डिवाइड बाय स्मॉल डी हे मी इथं लिहिलेलं आहे. त्यानंतर आता बघा बीटा डब्ल्यू इज इक्वल्स टू, आता मला सांगा की लॅम्बडा ए डी डिवाइड बाय स्मॉल डी कशाची व्हॅल्यू आहे? ही व्हॅल्यू आपण घेतली होती जसं की पहा, ही जी व्हॅल्यू होती लॅम्बडा ए डी डिवाइड बाय स्मॉल डी ती होती बीटा ए म्हणजेच बँडविड्थ इन द एअर. ओके, ती होती सिम्पली बँडविड्थ इन एअर होती आणि बँडविड्थ इन एअर किती होती? बँडविड्थ इन एअर होती 0.2 डिग्री. म्हणून आपण डायरेक्टली लिहू हे सिम्पली ते बँडविड्थ इन एअर लिहू. ठीक आहे, बँडविड्थ इन एअर. सो बँडविड्थ इन डब्ल्यू वॉटर इज इक्वल्स टू 1/1.33 इंटू बँडविड्थ इन एअर जी होती ती 0.2 होती. सो बँडविड्थ इन वॉटर इज इक्वल्स टू किती आन्सर? ते आन्सर येणार आहे 0.15 डिग्री. सो दिस इज द बँडविड्थ इन द वॉटर. ओके. Okay, I hope this all the questions are understand very nicely. Okay, so please subscribe my channel and like and share. Okay, तर मी अशाच प्रकारचे दररोज आता प्रॉब्लेम्स मी टाकणार आहे प्रत्येक चॅप्टरवर.
तर प्लीज तुम्ही माझं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू.